नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपल्या ITI मध्ये सुद्धा आपल्याला AI आणि ड्रोन टेक्नॉलॉजी शिकायला मिळणार आहे. म्हणजेच हे नवीन क्षेत्र आता ITI मध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे. तंत्रज्ञानात झपाट्याने होत असलेले बदल आणि कौशल्य विकासाचे महत्त्व वाढल्याने ITIच्या शिक्षणातही मोठे बदल घडून येत आहेत आणि झटपट रोजगाराच्या संधी मिळत असल्याने आधीपासून ITI कडे कल वाढलेला आहे आणि आता त्यात नवनवीन अभ्यासक्रमांची भर पडत आहे. नागपूरच्या शासकीय ITI मध्ये गेल्या 5 वर्षापासून एरोनॉटिकलशी संबंधित ट्रेड सुरू झाला आहे आणि आता ई-व्हेकल, ड्रोन टेक्निशियन, सोलर टेक्निशियन, AI, स्मार्ट हेल्थ केअर आदी नवीन अभ्यासक्रमांचा समावेश सुद्धा त्यामध्ये होत आहे. त्यामुळे ITI मध्ये प्रवेशासाठी स्पर्धा वाढलेली दिसून येते. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की प्रक्रिया 10 जुलैपासून ऑलरेडी सुरू झालेली आहे. 19 ऑगस्ट पर्यंत वेळापत्रकानुसार चालणार आहे आणि समुपदेशन आणि फेरी करता नव्याने ऑनलाईन अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी 3 जुलैपासून सुरू झालेली प्रक्रिया 20 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. समुपदेशन प्रवेश 25 ते 28 ऑगस्ट या कालावधीत होतील. दुसरी, तिसरी, चौथी प्रवेश फेरी, 5वी समुपदेशन फेरी करता प्रवेश अर्जाची अंतिम तारीख ही 10 ऑगस्ट आहे. तर मित्रांनो, बदलत्या तंत्रज्ञानाची गरज आणि उद्योगाची मागणी लक्षात घेता ITI मध्ये नव्या काळातील व्यावसायिक अभ्यासक्रमांची भर पडत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन टेक्निशियन, सोलार टेक्निशियन, ई-व्हेकल इंटरनेट ऑफ थिंग्स, त्यानंतर स्मार्ट हेल्थ केअर, स्मार्ट सिटी आदी अभ्यासक्रम या सत्रापासून टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी स्पर्धा वाढली आहे. तर बघा, इलेक्ट्रिक मोटर व्हेकल, ड्रोन टेक्निशियन, सोलार टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, स्मार्ट हेल्थ केअर, इंटरनेट ऑफ थिंग्स, स्मार्ट सिटी, एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्राम असिस्टंट, फूड टेक्नॉलॉजी अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग या प्रकारचे अभ्यासक्रम किंवा ट्रेड ITI मध्ये सुरू झालेले आहे. ITI प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीअंती नागपूर जिल्ह्यातील एकूण 9,252 जागांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांमध्ये 3,856 जागांवर अलॉटमेंट झालेले आहे आणि 2,314 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. आणि मुलींच्या शासकीय ITI मध्ये उपलब्ध 304 जागांपैकी 215 जागांचे अलॉटमेंट झाले असून त्यातील 127 म्हणजे 60% जागांवर प्रवेश निश्चित झालेले आहे. जर तुम्ही सुद्धा येत्या काळात इंजिनिअरिंग सारख्या मोठ्या अभ्यासक्रमाला न जाता लवकरात लवकर जॉब मिळवून देणाऱ्या, रोजगार मिळवून देणाऱ्या ITI सारख्या क्षेत्राकडे ITI सारख्या अभ्यासक्रमाकडे जर वळत असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.